ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते. ह्यावेळेला ओपनचं आरक्षण टाकलंच नाही पाहिजे होतं. ह्यावेळेला ओबीसी किंवा एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. 29 महानगरपालिकेच्या महापौर पदावर कोण बसणार या संदर्भातला उलगडा आज झाला. आरक्षण सोडत जाहीर झाली आणि मुंबईतल्या महापौर पदाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला. देवाच्या मनात असेल तर आमचाही महापौर होईल असं अल्पमतात असणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी का म्हटलं होतं त्याचा उलगडा आज झाला. कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे एसटी प्रवर्गातले 2 नगरसेवक होते आणि समजा आरक्षण एसटी वर्गासाठी मुंबईचं असतं तर मोठाच गोंधळ झाला असता आणि म्हणून कदाचित उद्धव ठाकरे यांनी बिटवीन द लाईन्स म्हणजे वेगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरून मोठा गजब झाला होता. मुद्दा इतकाच आहे की भाजपचा महापौर होणार आहे आणि तोही खुल्या वर्गातनं. मात्र जेव्हा सोडत जाहीर झाली त्यावेळी मंत्रालयामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप घेतला, तिथे हरकती घेतल्या. इव्हन राज ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा नंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना सुद्धा यावर आक्षेप घेतलेला आहे. माधुरी मिसाळ यांनी सर्व आरोप फेटाळले जरी असले तरी मुंबईच्या महापौर पदाच्या संदर्भामध्ये अजेंडा ठेवून आणि त्यांना ज्यांचं मॅन्डेट आहे ते लक्षात घेऊन त्यांनी ही सोडत जाहीर केल्याचा सनसनाटी आरोप केलेला आहे. म्हणजे वडेट्टीवार यांनी सुद्धा नागपूरमध्ये तशाच पद्धतीचा आरोप केला. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा या महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडतीवरून आमने सामने आलेले आहे. नमस्कार, मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मुंबई महापौर पदाच्या सोडतीबाबतचा हा वाद चर्चेत आला. तो किशोरी पेडणेकर ज्या माजी महापौर आहे आणि गटनेत्या आहेत ठाकरे गटाच्या, त्यांनी मंत्रालयातल्या या आरक्षण सोडतीवरती मोठा आक्षेप घेतलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की मुळात ओबीसी महिला वर्गावर मोठा अन्याय झालेला आहे. याचं कारण असं की चक्राकार पद्धतीनं ही सोडत सगळी जाहीर करण्यात आली आणि त्यासाठी आधीच्या निवडणुकांचा संदर्भ घेतला गेला. पण यावेळी ओबीसी वर्गाला तुम्ही न्याय द्यायला पाहिजे होता. याशिवाय त्यांचं असं म्हणणं होतं की एसटी मधून 3 किंवा 3 पेक्षा जास्त नगरसेवक हे निवडून आले तर मग तुम्हाला आरक्षण लागू होतं. हा नियम निवडणुकीच्या पूर्वी करायला पाहिजे होता. तो निवडणुकीच्या पूर्वी हा नियम न करता त्यांनी निवडणूक झाल्यानंतर या प्रक्रियेच्या दरम्यान हा नियम केला आणि म्हणून एसटीला आरक्षण लागू केलं गेलं नाही. मुळात या ठाकरेंची अशी एक बाजू आहे की 2 नगरसेवक त्यांच्याकडे एसटी प्रवर्गातले आहेत आणि यावेळीची आरक्षण ही जी सोडत होती ती एसी एसटी किंवा मग ओबीसी वर्गासाठी का लागू केली गेली नाही किंवा तशा चिठ्ठ्या का टाकल्या गेल्या नाही असा त्यांचा सवाल होता. आता मुळात ठाकरेंकडे बहुमत नाही, पण ठाकरेकडे 2 एसटी प्रवर्गातले नगरसेवक आहेत आणि 2 एसटी प्रवर्गातले नगरसेवक असल्यामुळे त्यांना अशी शक्यता वाटत होती की एसटी प्रवर्ग जर लागू झाला तर मग आपला महापौर होऊ शकतो आणि याची चर्चाही सुरू होती. पण रेअरेस्ट ऑफ रेअर केस मध्ये ही शक्यता होती. पण जेव्हा भाजपकडे बहुमत आहे आणि शिवसेना त्यांच्या सोबत आहे, भले त्यांच्यामध्ये महापौर पदावरून वाद सुरू असेल आणि काही पदांबाबत, पण तरी सुद्धा ठाकरेंची सत्ता म्हणजे महापौर बसेल अशी शक्यता खूप कमी होती. पण मुळात हाच मुद्दा त्यांनी आजच्या सोडतीच्या वेळी आक्षेप घेताना केला. याचा अर्थ स्पष्ट होतो की ठाकरे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मनामध्ये या प्रवर्गाला आरक्षण बसेल महापौर पदासाठी याची शक्यता त्यांना जास्त वाटत होती. त्यामुळे हा वाद वाढला. त्यांनी प्रसार माध्यमांना समोर बोलताना किशोरी पेडणेकर यांनी बरेच आक्षेप घेतले, ते आपण आधी ऐकूयात आणि त्यानंतर माधुरी मिसाळ ज्या नगरविकास राज्यमंत्री आहेत त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्यांनी कसा लॉजिकली त्यांचा आरोप सगळा फेटाळून काढला तोही पाहूया. आणि बाळा नांदगावकर यांनी सुद्धा या सोडतीवरती आक्षेप घेणारे काही मुद्दे मांडले तेही ऐकूयात.
क्या विरोध है जो आपका? जो मुंबई में अत्याचार हो रहा है, मुंबई में बहुत से ऐसे पाड़े हैं जिसमें भटकी जमात रहती है। मुंबई में ओबीसी रहते, उनका जो मुंबई डाल के चिट्ठी डालनी चाहिए थी वो नहीं डाली है। पक्ष का माइंडेड देख के उन्होंने जो किया है वो गलत है, इसका हम निषेध करते हैं। तर मी हे सांगेल की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला. आपण त्यांना बराच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे. त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, मुंबई महानगरपालिकेचं आरक्षण जे आहे ते मागच्या वेळेला ओपन मध्ये होतं आणि त्याला किशोरीताई पेडणेकर या महापौर झाल्या. यावेळेला ओपनचं आरक्षण टाकलंच नाही पाहिजे होतं. यावेळेला ओबीसी किंवा एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. तुम्ही जो नियम दाखवताय आम्हाला की 3 ओबीसीचे पाहिजे होते म्हणून, तो जर नियम तुमचा दाखवत असेल तर तुम्ही एसटीचे पाहिजे म्हणून एसटीचे 3चा नियम तुम्ही दाखवताय, तर मुळात आरक्षण तुम्ही 2चं टाकलं. आता 2चं टाकलं तर 3चा नियम लागूच होत नाही, पण तुम्ही 3चं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. आणि मागच्या वेळेला जर ओपनचं होतं तर ह्या वेळेला चक्राकार पद्धतीने तुम्हाला ओबीसीचं आणि एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. आणि दोघांना ही जगलेली केलेली आहे. आता मुंबईचा हा वाद महापौर पदाचा आणि आरक्षणाच्या सोडतीवर घेतलेले आक्षेप आपण पाहिले, पण काँग्रेसचे आमदार आणि नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा नागपूरच्या संभावित भाजपच्या महिला महापौर शिवानी दाणी ज्यांची भाजपमध्ये चर्चा सुरू आहे त्यांच्या नावावरही आक्षेप घेतला. विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की शिवसेनेचा ठाकरे गटाचा मुंबईतला आरोप हा अगदी बरोबर आहे, कारण नागपूरमध्ये सुद्धा खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे सर्वसाधारण गटासाठी नागपूरचं महापौर पद हे जाणून बुजून आरक्षित केलं गेलं आहे आणि तेही महिलेसाठी. त्याचं कारण असं की शिवानी दाणी यांना महापौर करायचा होता आणि तोच अजेंडा भाजपचा लक्षात घेऊन भाजपनं या आरक्षणाच्या सोडती सगळ्या जाहीर केलेल्या आहेत. आता चक्राकार पद्धतीनं हे जे काही आरक्षण लागू होतं आणि त्याची सोडत जी काही जाहीर झाली त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांसाठी महापौर आरक्षण जाहीर झालंय. त्यासाठी एसटी प्रवर्ग म्हणून म्हणजे अनुसूचित जमातीसाठी 1, अनुसूचित जमाती म्हणजे एससी साठी 3 आणि ओबीसीसाठी 8 आणि खुल्या प्रवर्गात 17 म्हणजे एकूण 29. आता या अनुसूचित जमातीचं जे आरक्षण आहे ते कल्याण डोंबिवलीत लागू होत आहे, जिथे मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिला आणि भाजपचा महापौर होणार की शिवसेनेचा महापौर होणार हे अजूनही ठरत नाही आणि तिथे वाद सुरू आहे. याशिवाय अनुसूचित जाती म्हणजे एससी प्रवर्गासाठी ठाणे, जालना आणि लातूर या 3 महानगरपालिका निश्चित करण्यात आल्या. त्या जालना आणि लातूरमध्ये महिला आरक्षण आहे आणि 8 महानगरपालिकांमध्ये ओबीसी महापौर होणार आहे. त्यात 4 ठिकाणी महिलांना आरक्षण लागू केलं गेलेलं आहे, म्हणजे महिला ओबीसी महापौर असतील. त्यात पनवेल, चंद्रपूर, अहिल्यानगर, जळगाव, अकोला, कोल्हापूर, इचलकरंजी आणि उल्हासनगर यापैकी चंद्रपूर, अहिल्यानगर, जळगाव आणि अकोला या महानगरपालिकेमध्ये ओबीसी समाजातनं ओबीसी प्रवर्गातनं 4 महिला या महापौर होणार आहेत. 17 महापालिका या सर्वसाधारण प्रवर्गात आहेत आणि त्यातही 17 पैकी 9 महिला या महापौर होणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, वसई विरार, मीरा भाईंदर, भिवंडी, नाशिक, नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नांदेड, परभणी, धुळे, मालेगाव, सोलापूर आणि सांगली अशा या 17 महानगरपालिका महाराष्ट्रातल्या आहेत. त्यात मुंबईमध्ये महिला महापौर, नवी मुंबईमध्ये सुद्धा महिला महापौर, ह्या 2 महानगरपालिका अत्यंत महत्वाच्या आहेत. पुण्यात सुद्धा फक्त ठाण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये अनुसूचित जाती म्हणजे एससी प्रवर्गातनं महापौर होणार आहेत. या महानगरपालिका या MMR रिजन मध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत. मीरा भाईंदर मध्ये सुद्धा जिथे भाजपची सत्ता येते तिथे सुद्धा महिला महापौर होणार आहे.
नाशिकमध्ये सुद्धा भाजपची सत्ता, महिला महापौर. नागपूरमध्ये महिला महापौर. नांदेडमध्ये भाजपची सत्ता अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात, तिथे महिला महापौर. आणि नांदेडमध्ये सुद्धा महिला महापौर. याशिवाय धुळे आणि मालेगावमध्ये सुद्धा महिला महापौर, म्हणजे एकूण 9 महिला महापौर. आता भाजपची सत्ता ज्या महानगरपालिकांमध्ये आहे त्या आपण पाहूया. मुंबईमध्ये महिला राज येणार. नवी मुंबईमध्ये भाजपची एकाती सत्ता आहे, तिथे महिला महापौर येणार. पुण्यात भाजपची एकाती सत्ता आहे, तिथे महिला महापौर येणार. मीरा भाईंदरमध्ये भाजपची सत्ता आहे, तिथे महिला महापौर होणार. नाशिकमध्ये भाजपची सत्ता आहे, तिथे महिला महापौर होणार. नागपूरमध्ये एकाती सत्ता आहे, तिथे महिला महापौर होणार. आणि नांदेडमध्ये एक हाती भाजपची सत्ता म्हणजे महिला महापौर. म्हणजे एकूण 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 महानगरपालिका अशा आहेत की जिथे भाजपची पूर्णपणे सत्ता येईल आणि धुळ्यात येईल. आता मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये 15 महानगरपालिकांमध्ये महिला राज येणार आहे. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की महिलांचं आरक्षण आणि महिलांना राजकारणामध्ये प्रोत्साहन देऊन, महिला सक्षमीकरणाला भर देऊन, त्यावर भर देऊन महिला या किती मजबूत होतील याचा प्रयत्न हा केला जातोय. पण मुळात आपल्याला लढता येत नाही आणि म्हणून अनेक ठिकाणी महिलांना पुढे केलं जातं आणि महिलांना पुढे करून त्यांचेच पती किंवा त्यांचेच घरातले पुरुष मंडळी हे सत्ता हाकत असतात किंवा सत्तेची सूत्र, सत्तेच्या सगळ्या चाव्या या महिलांच्या हातात राहत नसून त्या पुरुषांच्या हातात राहत. म्हणजे पंचायत राजमध्ये जे उद्दिष्ट समोर ठेवलं गेलं ते उद्दिष्ट सुद्धा या राजकारणामध्ये तितकं पुरेसं यशस्वी होत नाही असं चित्र आपल्याला ग्रामपंचायत पासून तर जिल्हा परिषदेपर्यंत आणि पुढे नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिकांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. इवन ज्या ठिकाणी महिला आमदार असते किंवा ज्या विभागात महिला खासदार असते तिथे सुद्धा पुरुषी वर्चस्व हे वारंवार डोकं काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तरी सुद्धा आज महाराष्ट्रामधली जी स्थिती आहे महिलांची ती चांगली आहे आणि लाडक्या बहिणींची जी योजना लागू केली आणि त्याचा जो काही फायदा झाला भाजपला, त्या सगळ्या गोष्टींना अनुसरून आता या महाराष्ट्रातल्या 15 मनपामध्ये महिला जे राज येणार आहेत, महिला महापौर होणार आहेत, त्याचा जास्तीत जास्त फायदा हा भाजप करून घेणार आहेत. भाजपची ही महिलांची तयार झालेली जी काही वोट बँक आहे या निमित्तानं भविष्यात त्यांना खूप फायदेशीर ठरणार आहे आणि ही वोट बँक त्यांनी या लाडक्या बहीण योजनापासून त्यांनी ती तयार केली. त्यात शिंदे गटाचा काही वाटा आहे. शिंदे सुद्धा म्हणतात की मी लाडका भाऊ आहे त्यांचा महिलांचा, पण तरी सुद्धा त्या गोष्टी सगळ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करून भाजपनं हा एक नवा मतदार तयार केलाय आणि तो चांगला बांधलाय. जसा महाराष्ट्रामध्ये ओबीसी मतदार त्यांनी बांधला होता जो पूर्वी काँग्रेसकडे होता आणि बाकी वंचित बहुजन आघाडीकडे त्यांची काही मतं वळायची. आत्ताच्या घडीला आपण पाहतोय की महिला, युवा या मतदार या वर्गाला त्यांनी चांगलं बांधून ठेवलं, त्यांना अजेंडा देण्याचा प्रयत्न केला, त्यांना सत्तेत आणण्याचा भाजप प्रयत्न करते. याची सुद्धा नोंद इतर पक्षांनी घ्यायला पाहिजे. ज्यांना महिला उमेदवार पुढे करताना त्यांचे हात आखडतात. आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची 4 महानगरपालिकांवरती दावोसवरून फडणवीस आल्यानंतर बैठक होणार आहे आणि 4 या महानगरपालिकामध्ये मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर या संदर्भामध्ये या 4 महानगरपालिकांसंदर्भामध्ये त्यांची बैठक होईल आणि त्यावेळी मुंबईमध्ये महापौर कुणाचा असेल, त्यांना समित्या किती मिळतील याचा सगळा निर्णय होईल. पण मुंबईतला महापौर हा भाजपच्या मर्जीनं भाजपचाच होईल. त्यासाठी त्यांच्या सहयोगी किंवा माहितीतल्या पक्षांचं मत विचारात घेतलं जाणार नाही. पण आज घडीला मुंबईच्या महिला महापौर कोण असतील याबाबत मात्र खूप उत्सुकता ही लागून राहिली आहे. त्याशिवाय मराठवाड्यामध्ये नांदेड, जालना आणि लातूर असे 3 मतदारसंघ आहे. 5 पैकी तिथे सुद्धा महिला राज येणार आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि शिवाय नागपूरमध्ये
विदर्भाच्या राजधानीत आणि महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये नागपूरमध्ये सुद्धा महिला महापौर येत आहेत. अर्थात ठरवून आणि सगळी सूत्र आपल्या बाजूनं फिरवून या आरक्षण सोडती जाहीर केल्या असा आरोप हा विरोधी पक्षांचा आहे. पण त्याला न जुमानता भाजप पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे, हेही तितकंच खरं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर सांगा. नवराष्ट्र डिजिटल हे आमचं डिजिटल चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर जाऊन बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. याशिवाय इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही आमचे अकाउंट्स आहेत, सोशल मीडिया हँडल्स आहेत, त्यालाही फॉलो करा. खूप धन्यवाद.